भारत हा सध्या अनेक अडचणींच्या विळख्यात सापडलाय। मग ते नीट पेपर फुटी असू देत किंवा परीक्षांमधला गोंधळ असू देत, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले असतील, महागाईमुळे बेजार झालेले नागरिक, पूर, दुष्काळ आणि खूप काही। मात्र या सगळ्याची सुरुवात मात्र आखातातील युद्धापासून झाली आहे। अमेरिका इराण संघर्ष, तेलाचा पुरवठा, महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं भवितव्य या सगळ्या गोंधळात एक देश मात्र शांतपणे असा डाव खेळतोय ज्याकडे फार कमी लोकांचं लक्ष गेलंय। तो देश आहे चीन। जग तेलासाठी धावत असताना चीन मात्र सोनं खरेदी करण्यात व्यस्त आहे। इतकंच नाही तर 2026 मध्ये आतापर्यंत चीनने तब्बल 820 टन सोनं आपल्या तिजोरीत जमा केलेलं आहे। पण प्रश्न असा आहे की चीन एवढं सोनं का विकत घेतोय आणि या एका निर्णयाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? आज या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। साधारणपणे जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे तेलाची। कारण तेल महागलं की पेट्रोल डिझेल महागतं, वाहतूक महाग होते, उद्योग महाग होतात आणि शेवटी प्रत्येक सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम होतो। पण चीनने यावेळी वेगळाच निर्णय घेतला। जून 2026 मध्ये चीनची कच्च्या तेलाची आयात ही जवळपास 10 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आली आहे। पण याच काळात सोन्याची खरेदी मात्र विक्रमी वाढली। म्हणजेच काय, जग तेल साठवत असतानाच चीन मात्र सोनं साठवत होतं। हा निव्वळ एक योगायोग नाहीये, तर ही उत्तमरित्या आखलेली एक रणनीती असल्याचं अनेक अर्थतज्ञांचं म्हणणं आहे। आता प्रश्न पडतो की चीनला सोन्यावर एवढा विश्वास का आहे? याचं उत्तर आहे अनिश्चितता। जेव्हा जगात युद्ध असतं, डॉलरवर दबाव असतो किंवा जागतिक बाजारात मोठी घसरण होते तेव्हा गुंतवणूकदार हे सुरक्षित पर्याय शोधतात आणि हजारो वर्षांपासून तो सुरक्षित पर्याय म्हणजे सोनं। याचाच फायदा चीनने घेतलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आणि चीनने संधी साधली। फक्त जून महिन्यातच चीनने 173 टनांहून अधिक सोन्याची आयात केली आहे। ही मार्च 2024 नंतरची एका महिन्यातील सर्वात मोठी खरेदी मानली जाते। इतकंच नाही तर चीनचे सामान्य गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या ETF मध्ये गुंतवणूक करतात। यावर्षी आतापर्यंत 28 टन सोन्याच्या ETF मध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्यात फक्त सामान्य नागरिकच नाही तर चीनची मध्यवर्ती बँकही शांतपणे सोन्याचा साठा वाढवते। सध्या चीनकडे 2346 मेट्रिक टनांहून अधिक सोन्याचा साठा असल्याचं सांगितलं जात आहे आणि प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव खाली आला की चीनने आणखी खरेदी करायला सुरुवात केली आहे। म्हणजे इतर देश घसरणीला संकट समजत होतं पण चीन त्याला संधी मानत होता। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? तर भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक आहे। जर चीन अशाच वेगाने सोन्याची खरेदी करत राहिला तर भविष्यात जागतिक मागणी वाढू शकते। त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होऊ शकतो। म्हणजेच भारतातील दागिने, गुंतवणूक आणि लग्नसराईतील सोन्याचा खर्च जो आहे यावरही त्याचा परिणाम दिसू शकतो। मात्र चीनची ही रणनीती केवळ सोनं खरेदी करण्यापुरतीच मर्यादित नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचं स्थान निर्माण करणं आणि ते अधिक मजबूत करण्याचा हा मोठा आर्थिक डाव असल्याचंही अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आता मात्र पाहायचं हे आहे की जग तेलाच्या संकटातून बाहेर पडतं की चीनच्या सोन्याच्या या खेळीमुळे जागतिक अर्थकारणात आणखी मोठा बदल घडतोय। तुम्हाला काय वाटतं? चीनची ही रणनीती भविष्यात भारतासाठी फायदेशीर ठरेल की आव्हानात्मक? तुमचं मत कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।